मी इथं 2 कांदे, हिरवी मिरची, वाटाणा, शेंगदाणे आणि अद्रक थोडंसं किसून घेतलेलं आहे. आता मी इथं पोहे भिजून मोकळे करून घेतलेले आहेत. आता मी कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये शेंगदाणे आणि डाळ तळून घेणार आहे. तर तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कांदा पोह्याची रेसिपी करणार आहोत. कांदे पोहे सगळ्याच बनवायला येतात, तरी पण मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता आपण कांदे, शेंगदाणे आणि डाळ तळून घेतलेले आहेत, बाजूला ठेवलेले आहेत तळून. आता मी इथं फोडणी करून घेत आहे. जिरे मोहरी टाकून कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. नंतर आपण हिरवी मिरची थोडीशी परतून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये मी कांदा व्यवस्थित परतून घेणार आहे. कांदे पोहे तर सर्वांनाच आवडतात. गरमागरम कांदे पोहे खायला खूप मजा येते. आपण कांदे त्यात परतून घेऊया. कांदा थोडासा मोठा मोठा चिरलेला आहे मी. कांदे वटाणे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आपल्याला. त्यानंतर त्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे. आता मी एका ताटलीत पोहे मोकळे करून घेतले आहेत, त्यावरती मीठ आणि साखर टाकून घेणार आहे. तोपर्यंत आपला कांदा व्यवस्थित वाफवून घ्यायचा आहे आपण. आता या पोह्यावरती मीठ आणि साखर टाकून घेतलेले आहे, मोकळे करून घेतलेले आहेत. आता ते आपण त्या फोडणीमध्ये घालून घेऊ आणि व्यवस्थित सर्व फोडणी त्याला आपण मिसळून घेऊ. आपले गरमागरम कांदे पोहे तयार आहेत. यामध्ये तुम्ही हवा असल्यास बटाटासुद्धा टाकू शकता, टोमॅटोसुद्धा टाकू शकता. हे त्याच्या आवडीप्रमाणे आहे. असे मोकळे मोकळे पोहे छान होतात. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. पूर्ण फोडणी त्याला लागली पाहिजे. त्यानंतर वरतून आपण थोडासा पाण्याचा शिपका 2 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. आपले तयार आहेत गरमागरम कांदे पोहे. आता कोथिंबीर आणि किसलेलं खोबरं घालून तयार आहेत आपलं गरमागरम कांदे पोहे. लिंबू आणि वरतून डाळिंबाचे दाणे टाकून सजवून तयार आहेत कांदे पोहे.